येस. सो जस्ट आर्ट इन पॅराडाईस आम्ही कंप्लीट केलं आणि त्याच्या बरोबर अपोजिटला आपल्याकडे कशी खाऊ गल्ली असते तशी इथे सुद्धा खाऊ गल्ली आहे आणि इथे प्रत्येक प्रकारचे व्हरायटीवाले आयटम्स तुम्हाला खायला मिळतील. खूप छान त्यांनी केलेलं आहे, आपण बघू शकतो आणि प्रत्येक आयटम तुम्हाला खायला मिळतील. आता जर बघितलं तर माझ्यासाठी सुद्धा या डिशेस नवीन आहेत. सपोज फ्राईड क्रिस्पी पोर्क बेली विथ गार्लिक ऑन राईस आणि खाली ते त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिले, ते काय मला वाचता येत नाही आहे, पण अनेक प्रकारचे पदार्थ आहेत जे तुम्हाला जर हवे असलं तुम्ही टेस्ट करू शकता. राहुलने खूप काय टेस्ट केलं आहे, मी अजून काही टेस्ट नाही केलं आहे. ज्युसेस आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर कोलंबी असते आपल्याकडे किंवा फिशचे प्रकार आहेत ते सुद्धा आपण पाहू शकतो लाईव्ह. इथे झिंगे आहेत आणि इकडे खेकडे मला आवडतात, खेकडेसुद्धा आहेत. आणि मग त्याचे स्क्रॅब फ्राईड राईस किंवा चिकन फ्राईड राईस, श्रिम्प फ्राईड राईस, पायनॅपलचा फ्राईड राईससुद्धा मिळतो, मला माहीत नाही. स्क्विड फ्राईड राईससुद्धा आहे. सो तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि इथे लाईव्ह आहे, सगळं बर्फामध्ये ठेवलेलं आहे आणि खूप मोठी कोलंबी बोलतो आपण, ते फ्राय करून आपल्याला देतात. आणि जे पॅम्पलेट्स आहेत त्याच्याबरोबर त्याची प्राईस पण तिथे लिहिलेली आहे, 180 बात. मँगो स्टिकी राईस घेतला आहे आपण, टेस्ट करूया सगळे मिळून. ओके, मँगो स्टिकी राईस न्यू डिश. आणि इथे स्पेशालिटी यांची आहे की लाईव्ह किचन आहे. आपण लाईव्ह किचन बघू शकतो, कशा प्रकारे ते बनवतात. सगळं फूड इथे आहे आणि काय काय त्यात मिक्स ऑन करतात ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि खरोखर खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचे मसाले वेगवेगळे आहेत, त्यांचे जे काय बोलतात सॉसेस वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फिशेस आहेत. खूप मोठी आहे, बापरे. ठीक आहे. त्यानंतर शिंपल्या ज्या आपण खातो त्या शिंपल्यांचे सुद्धा वेगवेगळे पदार्थ इथे बनतात आणि सगळ्यात पहिलं म्हणजे लाईव्ह बनतात. हॅलो. दुसरी गोष्ट कोकोनट खूप फेमस आहे. नंतर आपण कोकोनट वॉटर पिऊया. देन त्यानंतर पॅशन फ्रूट 50 बात, सगळ्या फ्रूट्सचे मिल्कशेकसुद्धा इथे अवेलेबल आहेत. देन फ्रूटच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत. सरांनी काय घेतलं आहे, मँगो स्वीट राईस घेतला सरांनी आणि ते टेस्ट करत आहेत. पुढे बघितलं तर बरेचसे आयटम्स आहेत ज्याची मी नावं कधी ऐकलेली नाही आहेत, फर्स्ट टाईम ऐकते आहे आणि बरेच इंटरेस्टिंग आहेत.